होती। अजितदादा अमर रहेच्या घोषणांमध्ये दादांना पार्थ पवार आणि जय पवार यांनी साश्रू नयनांनी अंत्यसंस्कार केलेत। दादांच्या जाण्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याचं दिसतंय। तर काही वेळापूर्वीच अजित पवारांवर अंत्यसंस्कार पार पडलेले आहेत। पार्थ पवार आणि जय पवार या त्यांच्या दोन्ही मुलांनी त्यांना अग्नी दिलेला आहे। राज्याचे लाडके दादा अनंतात विलीन झाले। दादा जय दादा संपूर्ण पवार कुटुंबियांच्या या दुःखामध्ये केंद्रीय मंत्र्यांपासून ते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वपक्षीय नेते आणि संपूर्ण जवळपास मंत्रिमंडळ राष्ट्रवादीचे सगळे महत्त्वाचे पहिल्या फळीतले नेते पदाधिकारी कार्यकर्ते आमदार खासदार या सगळ्यांच्या उपस्थितीत अजित पवार हे अनंतात विलीन झालेले आहेत। लाखोंच्या संख्येने जनसागर आपल्याला बारामतीमध्ये यावेळी पाहायला मिळाला। विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर लाखो त्यांचे चाहते जमा झाले होते, गोळा झाले होते आपल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी। एकच वादा अजितदादा अशी अखेरची घोषणाबाजी या सगळ्या चाहत्यांनी केलेली आहे। कदाचित पुन्हा ही घोषणाबाजी ऐकूच येणार नाही, कारण ज्या नेत्यासाठी ही घोषणा दिली जात होती तो नेताच आता या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये राहिला नाहीये। त्यांच्या व्यथा जाणून घ्यायला, त्यांचं दुःख समजून घ्यायला आता अजित पवार राहिलेले नाहीयेत। त्यामुळे बारामतीकरांमध्ये आता पोरकेपणाची भावना निर्माण झालेली आहे। प्रत्येक बारामतीकराच्या याच भावना आहेत की आम्ही आता पोरके झालो। प्रत्येक नेताही तशाच भावना व्यक्त करतोय। आता का राहायचं राजकारणात, आता आमचा कोणी वालीच उरला नाही, अशा भावना राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून व्यक्त होत आहेत। तर राजकारणामध्ये मोठी पोकळी निर्माण करून अजित पवार हे अनंतात विलीन झालेले आहेत। अकाली त्यांचं निधन झालेलं आहे, त्यामुळे प्रत्येकासाठी खूप धक्कादायक आहे। आता यापुढे अजित पवार कधीच भाषण करताना दिसणार नाहीत, अजित पवार कुठल्या प्रचारात दिसणार नाहीत, अजित पवार हे कुठल्या पत्रकार परिषदांमध्ये दिसणार नाहीत, मंत्रिमंडळ बैठकीमध्ये दिसणार नाहीत। अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवारांची ती खुर्ची आता कायम रिकामी दिसणार। त्यामुळे या सगळ्या भावनांनी त्यांच्या सहकाऱ्यांनाही गलबलून गेलेलं आहे, त्यांच्या भावना अनावर झालेल्या आहेत। अजित पवार हे आता आपल्यात राहिलेले नाहीयेत ही कल्पनाच करवत नाहीये। हाँ, वो किसी को नहीं आएगी। आपको क्या लगता है कि दादा की स्टाइल अब कौन आगे लेके जा सकता है? वो सुनीता राय पवार, हम बारामती मिलकर सुनीता राय पवार को साथ देंगे, वो लेके जाएंगे। और दादा का सपना है वो पूरा सुनीता राय वनी करेंगे। और दादा आगे की कुछ चीज संभाल सकते हैं, हम ताकत देंगे उनको। आपको क्या लगता है? रोहित दादा जगह चलेगा। रोहित दादा एक पवार फैमिली से ही कोई हाँ रोहित दादा एक नंबर। आपको क्या लगता है? यहाँ दादा एक टेरर नेता बन सकते हैं। ये पवार फैमिली को ही यहाँ पे सपोर्ट किया जा रहा है। कुछ लोग सुनेत्रा पवार का नाम ले रहे हैं तो कुछ रोहित पवार का नाम ले रहे हैं और पवार फैमिली डिसाइड करेगी कि अगला वारसदार अजित पवार का। उत्तर दिलं की कुठल्याही परिस्थितीत अशी पाणी जे खराब आहे ते वेण्णा लेकमध्ये टाकणं बंद झालं पाहिजे। प्रत्येक हॉटेलनी वॉटरवरती पुनर्प्रक्रिया करणारं प्लांट उभारला पाहिजे आणि तसं त्यांनी करणारे लोक असतात, पण त्यांची राजकीय इच्छाशक्ती आम्ही विरोधी पक्षात असताना सुद्धा पाहिली। काही प्रश्न सुटतात, काही प्रश्न सुटत नाहीत, कारण प्रत्येक शेवटी राजकीय पक्षांचे मतभेद असतात। आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं त्याच्यामध्ये कोविडच्या काळात त्यांनी केलेलं काम, डीपीसी वरती केलेलं काम, शाश्वत विकास उद्दिष्टांच्या मुद्द्यांवरती, या कामांमधून असं वाटायचं की त्यांना एक चांगली विजन आहे। आणि नेहमी वेळेवर येणारे दादा निधनामध्ये मात्र वेळेच्या आधी गेले, याचं फार खंत वाटते। स्वप्न म्हणजे कार्यकर्त्यांचं पण होतं की मुख्यमंत्री होण्याचं। नाही, शेवटी मुख्यमंत्री होणार का उपमुख्यमंत्री होणार का कोणी आमदार आहे तो मंत्री होणार, हे सगळे निर्णय परिस्थितीच्या बरोबर पक्षश्रेष्ठी ठरवत असतात। आणि त्यामुळे तेच स्वतः पक्षश्रेष्ठी होते आणि त्यामुळे त्यांना जे काय समोर आलं ते त्यांनी पाहिलेलं आहे। सगळी स्वप्न पूर्ण झाली नाहीत तरी आपण जे म्हणतो की माणूस कीर्तिरूपाने उरत असतो, त्यामुळे तुम्ही उपमुख्यमंत्री होता का मुख्यमंत्री होता याच्यापेक्षा कीर्तिरूपाने ते जे राहिलेले आहेत ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। धन्यवाद तुम्ही भावना व्यक्त केल्याबद्दल। या होत्या नीलम गोरे, त्यांनी अजितदादांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्यात। कॅमेरामन अरविंद वारगे समीप वेदांत नेप, एबीपी माझा, बारामती। तर तुम्ही कुठलं पद भूषवलेलं आहे त्यापेक्षा तुम्ही कीर्तिरूपानं उरत असता
आणि अजित पवारांनी ते दाखवून दिलेलं आहे अशा भावना नीलम गोऱ्हेंनी व्यक्त केलेल्या आहेत. अर्थात आज जो जनसागर त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोटलेला होता तीच खरी अजित पवारांची कमाई आहे. ते त्यांनी कमावलेलं आहे. ते सगळे चाहते, ते कार्यकर्ते, ते सच्चे कार्यकर्ते होते जे अजित पवार हे या जगातून गेलेच नाहीत असं म्हणत होते. ते मानायलाच तयार नव्हते की अजित पवार आता आपल्यात नाहीयेत. त्यामुळे अजित पवारांसाठी ते सगळ्यात मोठी कमाई आहे. अर्थात अजूनही हे कार्यकर्ते निशब्द आहेत. त्यांना अजूनही सुचत नाहीये, त्यांना अजूनही हे मान्य करायचं नाहीये की अजितदादा आता त्यांच्यात नाहीयेत, अजित पवार आता त्यांच्यासाठी नसणार आहेत. त्यामुळे जसं मी म्हणत होते की राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. राष्ट्रवादी पक्षासाठी आता मोठा यक्षप्रश्न निर्माण होणार आहे. मात्र त्यापेक्षाही प्रत्येक कार्यकर्ता हा पोरका झाल्याच्या भावनेनं आता राहतोय. आमचं अस्तित्वच संपल्यासारखं आम्हाला वाटतंय. जो आधारस्तंभ होता, जो बापासारखा आमच्यावर प्रेम करायचा, कधी जाणू दिलं नाही हो. असा एकमेव नेता होता की दर मंगळवारी आम्हाला आमदारांना बोलवणं, काय समस्या असेल ते ऐकणं. आमच्या मतदारसंघातला प्रत्येक विकासाची वीट त्यांनी रचलेली. काय करणार आम्ही आज? कोणाकडे बघणार आहे आम्ही अजून? हे सगळं संपलं आमच्या दृष्टीने. तर असा दिवस बघायला मिळेल हे आयुष्यात विचारही केला नव्हता आमच्यासारख्या. आपल्यासोबत मंत्री महोदय नरहरी झिरवळ जी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करून घेऊया. झिरवळ साहेब, काय वाटतं की हे सगळ्या लोकांचं मत आहे की आता दादांचा पुढचा वारसा कोण चालवणार, या संदर्भात सध्या चर्चा चालू आहे. आपण एक वरिष्ठ नेते आहात, अनुभवी नेते आहात, काय वाटतं आपल्याला की आता हा वारसा कोणी चालवणार? आता सगळ्यांची मागणी तशी जी काय होते ती आता जे रस्त्यात येताना तर वहिनींना पुन्हा कुठंतरी त्या ठिकाणी मिनिस्ट्रीमध्ये आणावं अशी जनतेची अगदी प्रामाणिक इच्छा आहे. त्या पद्धतीनं वरिष्ठांबरोबर बसून ती चर्चा करून तसा निर्णय घ्यायला विनंती करू. पण दुसरी एक चर्चा आहे की निवडणुकीच्या निमित्तानं आपण एकत्र आलेलो आहोत, पवार कुटुंबीय एकत्र आलेले आहेत, निवडणुकीत निकाल देखील आलेले आहेत. आता ही वेळ आहे एकत्र यायची. नाही, एकत्र आलेतच ना, त्याच्यामुळं आता अजून एकत्र येण्या